यायचं मॅडमचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. लाजवाब फलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, एक अष्टपैलू अशी खेळी आपण केली आणि आपणच द्यायचं त्यांना ते बक्षीस. एक 500 रुपयाचं रोख पारितोषिक गोपीनाथ चौधरी यांच्याकडनं आपणास दिलं जातं. ट्रॉफी पण घ्या. अनिल भाऊ आहे, ट्रॉफी त्यांना दे. अनिलजी चौधरी यांच्याकडनं आकर्षक ट्रॉफी त्यांना दिली जाते. गोपीनाथ चौधरी यांच्याकडनं 555 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जातं. एक उत्कृष्ट कामगिरी ज्याची आपण या स्पर्धेमध्ये पाहिली, एक विजय ज्याच्या माध्यमातून संपादन झाला होता. विजयाचा शिल्पकार आपण पाहिला. स्वप्नील जोशी यांच्याकडनं स्वप्नील चौधरी यांच्याकडनं मॅनेजमेंटचा जो मानकरी ठरेल त्यासाठी स्पेशल केक दिला जातोय. आणि आजची पहिली स्पर्धा आपण पाहिली, पहिला सामना जो पाहिला त्या पहिल्या सामन्यात उत्कृष्ट ज्यानं कामगिरी केली होती जितू आपण पुन्हा एकदा स्टेजवर यायचंय. आपला मॅनेजमेंटचा पुरस्कार आपण घेऊन जायचंय. स्वप्नील चौधरी यांच्याकडनं आपला स्पेशल गिफ्ट केक दिला जातोय. मॅनेजमेंटचा पुरस्कार म्हणून या ठिकाणी केक दिला जाणार आहे. जितू आपण स्टेजवर यायचंय. विजयाचा शिल्पकार जितू फुलोरे आणि हे केक परिधान करण्याची विनंती. वेलकम स्वप्नील चौधरी, वेलकम भाविक चौधरी. आपणच आपल्या केकचं वितरण करायचंय. स्वप्नीलजी आपण आपल्या शुभ हस्ते हे केकचं वितरण करायचंय. ज्यानं पराभूत केलं होतं जनमान गोहे संघाला विजयाचा शिल्पकार आपण पाहिला जितू. चला बॅक टू नावन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातो. वेलकम संतोषजी म्हात्रे, बंदरामती काल्हेर संघाचे एक नामांकित. वेलकम किशोरजी तरे. आज जरूर एक्शन में देखेंगे किशोर के तरे को, जरूर एक्शन में देखेंगे संतोष जी म्हात्रे को. ओके धन्यवाद धन्यवाद. घेतो लगेच. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट आणि लावण्य जोगेच्या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता पद्माकर चौधरी यांची आपण देण पाहतोय. अरुणजी फुलोरे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेले. आपलेही या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तसेच आमच्या गावातील एका प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय मनोहरजी चौधरी निश्चितच वेळात वेळ काढून या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. आपलंही मनापासून स्वागत. आपण पाहता घेऊ का स्वागत घेऊ का. सन्मान्य व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी उपस्थित झाले. त्यामध्ये आमच्या गावचे प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, निश्चितच शिक्षण क्षेत्रामधून ज्यांना अतिशय उल्लेखनीय कामगिरी ज्यांनी केलेली आहे. स्टेम वॉटर सप्लायचे इंजिनियर आहेत व्यवसायाने. अनिलजी चौधरी यांचा आपण विशेष गौरवाने सन्मान करतोय. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर
विजय स्पोर्ट्स खांडपे या संघाकडे 38 वयोगटातील 3 खेळाडू आहेत. फक्त 2 खेळाडू खेळतील याची आपण नोंद घ्यायची अशी ऑर्गनायझर कमिटीकडून आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. अनिल चौधरी यांचं विशेष गौरवणी सन्मान या ठिकाणी झालेले. अतिथी देवो भव, अतिथी या देवासमान असतोय आणि प्रत्येक अतिथीचं आमच्याकडनं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. आणि बॅक टू नावन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. चला चिल्ड्रन पार्टी आपण मैदान खाली करा. तर येणाऱ्या पुढील 2 षटकारामध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय याचं एक धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील माझे परममित्र तालुका क्रिकेटचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ वेळेगाव O2 जयवंत पाटील. धन्यवाद मोहन भोईर. विजय स्पोर्ट्स खांडपे संघाचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतोय. फ्री चाचणी स्पर्धा 2020 40+ क्रिकेटचा महासंग्राम. स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे पाहतो आपण कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे सध्या संपूर्ण जगामध्ये आणि तो कुठे ना कुठे ते रोखण्यासाठी आपण पाहतोय मास्क आणि सॅनिटायझर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. चांगला उपक्रम. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार पाहतोय आपण पद्माकर चौधरी साहेब. आजच्या दिवसामधला हा मैदान क्रमांक 1 वरचा दुसरा सामना ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विजय स्पोर्ट्स खांडपे या संघाने. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बंद्र्या मारुती काल्लेर या संघाची. संतोष आणि मंगेश माळी आमचे तिन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अतिशय निष्णात पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले आहेत. लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा आहे. प्रदीपजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पद्माकर चौधरी साहेब. पाहतो आपण व्यासपीठावर सचिव प्रदीपजी जोशी, तसेच दिनेशजी चौधरी, गोपीनाथजी चौधरी. आपण फुलोरे साहेबांना देखील पाहतोय. इतर मान्यवरांना आपण पाहतोय व्यासपीठावर. आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले डे आणि राष्ट्रीय कबड्डीपटू मयूर पाटील याने वल येथून खास शुभेच्छा दिलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर सामना सुरू होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पहिलं षटक घेऊन येते सुनील. सामना करेल मंगेश माळी स्ट्राईकला आहे, संतोष मात्रे नॉन स्ट्राईक एंडला. आणि टायमर देखील लावलेला आहे बघा. ही 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावीच लागतील. वेळेसंदर्भात सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे प्लीज. अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट, किंग ऑफ भिवंडी, प्रथमेश पाटील, रवी गुलवी यांच्या माध्यमातून संपूर्ण टेक्निकल टीम. सॉफ्ट डिसमिसल, पहिल्या विकेटचं पतन. थँक्यू डीजे. चेंडू बॅटच्या टोवर लागला आणि अप्रतिम झेल टिपला आणि पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतोय. सोनादेवी टेमगर 40+ संघाचे सर्व खेळाडूंनी मैदान क्रमांक 2 वर जायचं आहे. आणि पाहतोय पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाला मोहन भोईर यश मिळवून देतोय. गोलंदाज सुनील याने पहिले यश मिळवून दिले आपल्या संघाला. आता मात्र दयानंद क्रमांक 3 वर खेळण्यासाठी पिन चिटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सुनील. सामना करेल संतोष. चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहतोय आपण आणि यशस्वीरित्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमेल बघायला मिळाला, कॉलिंग बघायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट. संतोष याने आपलं खातं खोललेलं आहे. संघाच्या धावसंख्येचं श्री गणेश करतोय. 2 धावसंख्या पाहतोय धावपलकावर. एका गड्याच्या मऊ बदल्यात. अतिशय चांगला चेंडू होता. मैदान क्रमांक 2 वर सोनादेवी टेमगर संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपण मैदान क्रमांक 2 वर जायचंय.
सर्वांना विनंती आहे. सुनील चेंडू मात्र हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक मला वाटते झेपावला होता. झेल घेण्यासाठी मात्र पाहतो आपण त्यावर एक धाव पूर्ण केलेली आहे. ती संतोष याने धावसंख्या धावपलकावर पाहतोय 3. एका गड्याच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी बघायला मिळते. ती गोलंदाज सुनील याची 4 चेंडू टाकले आहेत, 1 गडी बाद केले आणि फक्त धावा दिलेले आहेत 3. पुन्हा एकदा सुनील चेंडूला ऑफिस टॉस फ्लिक केलेलं आहे. बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू जाते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मिळेल फक्त 1 धाव. ती दयानंद याला धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावपलकावर पाहतो आपण 4. एका गड्याच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज मंगेश भोपळाईनं फोडता खेळी संपुष्टात आली होती. संतोष वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळतोय तर दयानंद खेळतोय 1 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सज्ज होते सुनील. सामना करेल फलंदाज संतोष. चेंडूला भिरकावून दिलं. व्हॉट अ शॉट. फ्लॅट 6. कॅल्क्युलेटेड 6 बघायला मिळते. 6 धावांसाठी षटकार. तेरे लिए दिल ये गाए, तुझे नजर किसकी न लग जाए. आखू टप्प्याचा चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर रीड केली आणि फेकून दिला चेंडूला. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणार दमदार षटकार बघितला आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात 10. आता मात्र बघूया दुसरं षटक कोण घेऊन येते ते बघायचंय. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. चाचणी स्पर्धा 2020 40+ क्रिकेटचा पंच विशाल नाईक. मैदान क्रमांक आपण 2 वर जायचं आहे. श्री वेताल कोपर हा संघ देखील दाखल झालेला आहे. मी संघ कर्णधार व पाठीराख यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पद्माकर चौधरी साहेब यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. जगदीश दुसरे षटक घेऊन आलेलं आहे. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि दूरवर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. यष्टीरक्षक यष्टांपासून दूर आहे. एक क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी थर्ड मॅनला आहे. श्री वेताल कोपर आणि A1 भिनार या दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गोलंदाज जगदीश. चेंडू बघूया हवेमध्ये आणि 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी हा दमदार चौकार. धावसंख्या धावपलकावर 14. A1 भिनार आणि श्री वेताल कोपर दोन्ही संघांच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेक करण्यासाठी. दुसरे षटक संपल्यानंतर लगेच 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चेंडू मात्र ऑन द अप खेळलेला आहे. चेंडू येतोय व्हीच्या आकारामध्ये लॉंग ऑन सीमारेषेवर. गुड फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. यस. रनआउट. दुसऱ्या विकेटचं पतन. संतोष इज गॉन. चला श्री बेताल कोपर विपक्ष A1 भिनार या दोन्ही संघांना विनंतीशील आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आणि मैदान क्रमांक 2 वर आपला सामना असेल. प्लीज आपण वेळेचं भान ठेवून लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. श्री वेताल कोपर विपक्ष A1 भिनार या 2 संघांमधून लगेच सामना होणार आहे मैदान क्रमांक 2 वर. आणि त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघटकांना विनंतीशील आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
बघा यानंतर एक लक्षात घ्यायचंय, फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कलची जी रेष आहे ती आपण क्रॉसिंग करायची आहे, जेणेकरून बघा अन्यथा तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, कारण जेणेकरून वेळ वाचेल याकडे आपण लक्ष द्या. आता मात्र नवीन फलंदाज जगदीश पुढे येऊन स्टेप आउट केलेल्या चेंडू इथं ऑन साइडला क्षेत्ररक्षक झेपावतो, अलॉंग दी कार्पेट हा फटका खेळला होता. अजून एक फलंदाज बाद होते, रनआउट. दयानंद याची खेळी संपुष्टात. धाव घेण्यासाठी तुमच्याकडे यस नो वेट कॉलिंग खूप महत्वाचे असते, इशारा खूप महत्वाचा असते आणि समन्वय बघायला मिळाला नाही. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये दयानंद हा धावचित रूपाने बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 16, 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि दुसरी षटके प्रगतीपथावर आहे. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कोच निश्चितच नाखुश असतील संघाच्या कामगिरीवर. रमेश पाटील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते राजन, मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर आणि सामना करेल फलंदाज मोहिंदर. जगदीश टू मोहिंदर. चेंडू मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडूची समाप्ती. हॅलो. तर एका 2 महत्वाच्या संघामधून मित्र एका महत्वाची नाणेफेक आपण पाहतोय. नुकतंच ज्या संघाने या संघटनेमध्ये डेब्यू केलेला आहे A1 भिनार, ज्यांची एक संकल्पना आपण पाहिली. भिवंडीचा एक बुलंद आवाज आहे, व्हॉइस ऑफ भिनार, आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन समालोचक परिवाराचे सचिव आहेत. मेरी आवाज मेरी पहचान ज्यांचा लोगो आहे, त्यांची एक प्रस्तावना आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक संघ तयार झाला A1 भिनार. त्या संघाबरोबर श्री बेताळ 2-2 हात करतोय. मी खरोखर संदेश वखार याचं मनापासून कौतुक करतोय. एक चांगला संघ त्यांनी या ठिकाणी बनवलेला आहे. तर कोण बोलतो डिसाईड करा. बोला भाऊ. भिनारवाल्यांना फर्स्ट चान्स. छाप असं म्हणणं आहे. अगेन्स्ट पडतोय काटा. कोपर संघ नाणेफेक जिंकतो. वेळ फार कमी आपल्याकडे मित्रा, फक्त भाऊ निर्णय सांगायचा आपण. क्षेत्ररक्षण स्वीकारलेले 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. A1 भिनारा संघ जरी नौखा असला तरी या संघाकडे मात्र जुना अनुभव फार आहे. अशा संघाला आपण किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही त्यांना कमीत कमी 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 35 ते 40 धावा या रोखण्याचा आपला जो प्रयत्न असेल. यासाठी गोलंदाजी फार महत्वाची. मात्र असे कोण गोलंदाज आपल्याकडे असतील की ज्यांच्याकडे थोडीशी जास्त अपेक्षा आहे? अरविंद पाटील आहे, मनोहर मडवी आहे आणि अनिल म्हात्रे, उमेश पाटील. त्यानंतर तालुका क्रिकेटमध्ये पहिली स्पर्धा आपण पाहताय. सन्मान्य पद्माकर चौधरी यांची देण आपण पाहताय. सुरेख सुंदर अप्रतिम असा आउटफील्ड आहे, सुरेख स्पर्धा आहे. कुठल्याच गोष्टीची तर कमतरता भासत नाही असं मला वाटतं. मात्र तुमचे कमेंट्स काय आहेत? प्रथम तर मी अध्यक्ष साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण एवढे भव्य त्यांनी आयोजन जे केलेलं आहे ते एकदम मस्त, एकदम याच्या आपल्या जिथे म्हणजे निसर्गरम्य ठिकाण आहे इथे एकदम. आणि त्यांना पण पुन्हा एकदा आशीर्वाद म्हणजे हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे. निश्चितच बरोबर आहे. त्यानंतर मित्र आपण नाणेफेक हरलात. प्रथम मी समोर कक्षाच्या वतीने संघटनेच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. आपण या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व झाला, सहभागी झाल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असेल. पहिला सामना आहे, नाणेफेक हरलात. प्रथम फलंदाजी करायचे. एक तालुका क्रिकेटमधला उत्कृष्ट दर्जेदार संघ आहे, त्याच्याशी 2-2 हात करायचे. किती धावांचं आव्हान ठेवणार? सर धावांचं तसं आम्ही 40 ते 45 धावांचं आव्हान ठेवू. आणि सर प्रथमतः मी अध्यक्ष साहेब, सचिव साहेब आणि जे कमिटी मेंबर आहेत त्यांचे आभारी आहे की आम्ही ही टीम बनवण्यासाठी 3-4 वर्ष प्रयत्न करत होतो. संदेश वखारी साहेबांच्या मुले आम्हाला मोठं आव्हान आहे आणि ते अध्यक्ष साहेबांनी करून दाखवलेलं आहे. आणि मी त्यांच्या आभारी आहे का त्यांनी एवढी मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे.
धन्यवाद, ऑल दी बेस्ट. पुनश्च एकदा दोघांना ऑल दी बेस्ट करतोय, शुभेच्छा देतोय. चला आपण मैदान क्रमांक 2 वर लगेच जायचं. ग्राउंड मधून आपण ब्रेकिंग न्यूज पाहतोय. वेताल कोपर संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं A1 भिनार या संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही संघांना मी पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट करतो. विशेष करून संदेश वाखारे तुम्हाला ऑल दी बेस्ट असेल. एक चांगल्या संघाची आपण उभारणी केली. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मोहन भोईर. आणि पाहतो आपण इथे फलंदाज बाद होते. चौथा धावसंख्या धावपलकावर कायम आहेत त्या पाहतो आपण. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 धावा राजन सारखा मोहरा टिपण्यामध्ये यश आलेलं आहे. आता मात्र राजन बाद झाल्यानंतर आणखी एक फलंदाज राजन मैदानाच्या आतमध्ये जातोय. राजन पाटील आणि राजन मडवी असे 2 खेळाडू आपण पाहतो. मात्रे तब्बल 3 राजन आहेत. संजयजी मात्रे पोगाव, मी आपणास विनंती करतोय या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावपलकर 34, 32 4 गड्यांच्या मोबदल्यात. जय हनुमान पोगाव. जय हनुमान पोगाव संघ या ठिकाणी दाखल होते. संघाचा संगणक आणि आपले इतर सहकारी या सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तसेच संघासमेत आपण पाहतो एक तालुका क्रिकेट उत्कृष्ट खेळाडू पोगाव या संघाचा उत्कृष्ट खेळाडू संजयजी मात्रे. आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज मिळवायचंय. महेशजी वारे आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. चेंडू भिरकावून दिलेला आहे. गगनभेदी शॉट, षटकार, व्हाट अ शॉट, 6 रन्स. धावसंख्या वेगाने भरारी घेते. 38 मोहिंदर याच्या बॅट मधून निघालेला हा दमदार षटकार. विजेंद्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता. मात्र स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या मोहिंदर याने. धावसंख्या धावपलकावर पाहतो आपण 41, एक समाधानकारक धावसंख्या धावपलकावर पाहतोय. मोहन भोईर आपण बंद्रिया मारुती काल्लेरे संघाची. 4 बाद धावसंख्या 41. शेवटचं चौथा अंतिम षटके प्रगतीपथावर आहे. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विजेंद्र सामना करण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज राजन. चेंडू मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी, वाईड यॉर्कर. चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, फाईन डिलिव्हरी. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 41. मला तर वाटते फलंदाज विनायक आहे. मोहिंदर अजूनपर्यंत मला तर वाटते खेळाडू कक्षामध्ये आहे, कारण 12th मॅनने तसं आम्हाला नाव सांगितलं होतं. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणारा प्रेक्षणीय चौकार. धावसंख्या धावपलकावर वाढते 45. विनायक आणि राजन ही जोडी खेळपट्टीवर आहे. मोहिंदर अजून तंबू मध्ये आहे. बघूया, त्याच्याकडे देखील मोठी ॲबिलिटी आहे, मोठी क्षमता आहे फटके खेळण्याची. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त 1 धाव. ते फलंदाज राजन याला. वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय मनोजी गुळवी जयदुर्गा टेमगरे संघाचे नामांकित खेळाडू आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्यांच्या समेत इतर मान्यवर मंडळी आपलेही मनापासून स्वागत. प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज मिळायचं. वेलकम मनोजी गुळवी साहेब. एक धमाका बघायला मिळते. ब्लास्ट, व्हाट अ शॉट. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट, 6 रन्स.
धावसंख्या पाहतोय धावपलकर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा कुठून काढलेल्या आहेत त्या बंद्रे मारुती काल्हेरे संघाने आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी. विजय स्पोर्ट्स कांडपे संघासमोर बघूया या 53 धावांचं लक्ष हा चेस होतोय, पार करतोय की नाही विजय स्पोर्ट्स कांडपे हा संघ याचं धावतो वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होणार आहेत. तालुका क्रिकेटचा बुलंद आवाज मोहन भोईर. थँक्स, धन्यवाद जेवणजी पाटील. गावदेवी पूर्णा विपक्ष एकता सारंगाव या दोन्ही संघांना वेलकम. महेशजी वारे जनमन पोगाव या संघातील एक अष्टपैलू असे खेळाडू आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. एकता सारंगाव आणि गावदेवी पूर्णा या दोन्ही संघाच्या संघानेकांना विनंतीशील आपण लगेच नाणेवीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा सकाळच्या सत्रामध्ये मी मनापासून स्वागत करतोय. मित्र आपण निश्चित जी स्पर्धा पाहतोय पद्माकर हॅलो. चार षटकांची अंती धावसंख्या होती ती 52. विजयाचं लक्ष 53 धावांचं. एकता सारंगाव विपक्ष गावदेवी पूर्णा या दोन संघांना स्पेशल कॉलिंग केलं जातं. आपण लगेच नाणेवीसाठी VIP समोर यायचंय, टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला प्लीज वेल कमी घ्या. बांद्रावती काल्हेर संघाला विनंतीशील आपण लगेच आपली फील्ड सजवायची आहे. सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमची या स्पर्धेची मजा घेतात त्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज माझ्या समवेत गेली 3 दिवस या स्पर्धेसाठी एक सुरेख आणि सुंदर समालोचन ज्यांनी केले ते म्हणजे जयवंत पाटील, ज्यानं उत्तम गुणलेखक केलं. भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ या संघटनेशी जॉईन असलेले गुणलेखक अल्पेश गायकवाड, त्याचबरोबर राजू पाटील, सन्मान्य पंच कमिटी, तसेच ज्यांच्या माध्यमातून सर्व स्पर्धेचं अपडेट आपण पाहतोय. स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून पाहतोय. भिवंडीतील एक बॉस म्हणून समजलं मूवीज प्रिन्स मूवीज यांचंही मनापासून कौतुक. त्यांची पूर्ण टीम त्यांचंही मनापासून कौतुक. चला फलंदाज आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचंय. विजय स्पोर्ट्स खानपे संघाला विजयासाठी 53 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे. बंदरामध्ये काल्हेर संघ नाणे फेकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं. चांगली फलंदाजी राजनेच्या बॅटमधून पाहिली. उत्कृष्ट षटकार आपण आज संतोष म्हात्रेच्या बॅटमधून पाहिला. रवींद्र आणि जितू ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेले 53 धावांचं एक विशाल लक्ष आणि या आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी 24 चेंडू आणि 53 धावा असं एक समीकरण. तत्पूर्वी मित्र आपण व्यासपीठावर जातो. काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी. त्यामध्ये सन्मान्य मनोजी गुळवी साहेब, जयदुर्गा
टेमगर यस टेमगर पाडा या संघाचे सर्व भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आणि भिवंडी तालुक्यातील उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय मनोज गुलवी यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर प्रमुख भिवंडी मनोज गुळवी साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून होतं. अतिथी देवो भव, अतिथी या देवा समान असतोय आणि या अतिथींचं आज या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. मनोज भाऊ तसेच त्यांच्या समेत माननीय सुनीलजी नाईक आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सुनील नाईक यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान केलं जातं. सुनील नाईक यांचा आपण विशेष गौरव सन्मान करायचा. अभिजित तांबे सॉरी अभिजित तांबे यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान होतोय. अभिजित तांबे यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय सुनीलजी नाईक यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सेना आपण पाहतोय. वेलकम फुलाजी पाटील, एकता सारंगाव, बोला सर. त्यानंतर शैलेश चौधरी आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, व्यवसाय आणि इंजिनियर आहेत, त्यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान केलं जातं. शैलेश चौधरी धन्यवाद. अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातो. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी सलामी गोलंदाज दयानंद भंडारी. पहिले षटक प्रगती पथावरील धावसंख्या आहे ती 6, बिनबाद 6. स्ट्राईक रोटेट करतोय जेतू. नॉन स्ट्राईक साठी ज्याच्या बॅट मधून आपण एक उत्कृष्ट चौकार पाहिला रवींद्र. चेंडूला सुंदरसं अप ड्राईव्ह आपण पाहिला, अतिशय उत्कृष्ट फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून. वेलकम गावदी स्पोर्ट्स पिंपळघर या संघाचे नामांकित खेळाडू आणि आमच्या संघटनेचे पदाधिकारी सन्माननीय संतोषजी पाटील, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वेलकम सन्माननीय संतोषजी पाटील. हलक्याच बॅटने फक्त ऑन ड्राईव्ह केलं जातं. चेंडूला चेंडू शॉर्ट मिडॉनला येतोय. एक धाव घेण्याची संधी, एक धावाने संघाची धावसंख्या होते ती 8. विजयाचं लक्ष 53 धावांचं पहिलं षटक प्रगती पथावर बिनबाद 8. आता मात्र चेंडू थोडस स्वीप केलं होतं. चेंडू शॉर्ट मिडॉनला येतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय. तटस्थ पंच, नामांकित पंच आणि पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. 1+2 अशा एकंदरीत 3 धावा. पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. फ्री हिट असेल, एक मेजवानी असेल, ती फलंदाजाला. स्ट्राईक रोटेट करतोय जीतू सोसवारी. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर हुकचा फटका, अतिशय प्रतिम फटका. रवींद्रच्या बॅट मधून चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जातोय. चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण रवींद्रच्या बॅट.
जितू याच्या बॅटमधून आपण अतिशय सुरेख चौकार पाहिला. लेगस्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडूला सुंदरसा हुकचा पटका चेंडू लॉंग लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक चौकार. चौकारनं संघा धावसंख्या होती ती 15. जशाच तसं उत्तर नेट टू नेट फाईट विशाल लक्ष जरी असलं तरी पाठलाग मात्र उत्तम. पुन्हा एकदा गोलंदाज दयानंद. दयानंद टू जितू. आता मात्र अतिशय फुल्यांचा चेंडू आपण पहिला बॉल ब्लॉक मधला चेंडू आपण पाहतोय. प्रयास अतिशय चांगला होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. एक धावेल ते फलंदाजाला एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 16. एक चांगली सुरुवात दमदार सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय. बिनबाद 16. विशाल लक्ष जरी असलं आव्हान जरी मोठं असलं तरी पाटला मात्र उत्तम आहे. जय हनुमान सारंगाव. जय हनुमान सारंगाव विपक्ष गावदेवी पूर्णा या दोन संघांमधून पुढील नाणेफेक केली जाणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक मला वाटतं सारंगाव या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ गावदेवी पूर्णा आपण प्लीज लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. निश्चितच गेली 3 दिवस ज्यांची आपण आवर्जून उपस्थिती पाहतो या स्पर्धेसाठी क्रिकेटचे उत्तम चाहते नसून उत्तम क्रिकेटर आहेत. एक डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांची आहे. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व हेमंतजी गुळवी मुसा भाई या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहेत. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण ही मान्यवर कक्षामध्ये येऊन प्लीज वेळ कमी घ्या. प्लीज थोडस वेळ कमी घ्या. चला प्लीज वेळ कमी घ्या. भद्रावती काल्हेर संघाला विशेष सूचना केली जाते आपण प्लीज थोडस वेळ कमी घ्या. आज अंतिम शेवटचा दिवस आहे. तर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. राजेन येतोय ज्यानं उत्कृष्ट फलंदाजी केली होती. आता मात्र गोलंदाजी दुरा सांभाळतोय संघासाठी भद्रावती काल्हेर संघाच्या वतीने दुसरे षटक करतोय. 16 आहेत ना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. अजूनही विजयापासून तब्बल 37 धावा दूर आहे. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. खराब चेंडू उत्तम प्रहार 1 बॉन्स. पहिल्या टप्प्यावर चेंडू 2 शतक्षणात बीट करतोय. चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. अतिशय खराब चेंडू आपण पाहिला. फुल्यांचा चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडूला प्रहार झाला होता. चेंडू एका टप्प्याने मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणार. अतिशय चांगला चौकार आपण रवींद्र जितू याच्या बॅटमधून एक उत्कृष्ट चौकार. आतापर्यंत 2 चौकारांनी एकंदरीत 12 या धावसंख्येत करतो जितू. चेंडूला सुंदरसा ऑन द ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट पॉइंट कव्हरला जातोय. आउटफील्ड मधून चांगले शतरक्षण मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 22. वेलकम सुनीलजी म्हात्रे भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे पंच. भिवंडी BCA भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे संलग्न असलेले पंच. एक नामांकित पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे. सुनील म्हात्रे आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातोय. चेंडू शॉर्ट मिड ऑनला येतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय. फलंदाज रवींद्र याला आता मात्र मैदान सोडावं लागेल. बाद होणारा फलंदाज जाणारा फलंदाज आपण जे 38चं सर्कल आहे ते प्लीज क्रॉस करायचं आणि प्लीज थोडस वेळ कमी घ्या.
या ठिकाणी मात्र एक सुरेख फेक अतिशय प्रतिम चेंडू आपण पाहिला. जागेवर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट पाडीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते. पुन्हा एकदा गोलंदाज राजन सज्ज होतो. मात्र पंचांकडे गाठ घेतो. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. हलक्यात बॅटपेक्षा आपण पाहिलं होतं पोलीवर चेंडूला ड्राईव्ह केलं होतं आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये थोडासा ट्रॅव्हल झाला होता. मात्र क्षेत्रात चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. पुन्हा एकदा राजन चेंडूला ऑनड्राय केलं जातं. चेंडू मिडाऊनला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25. अजूनही उर्वरित 12 चेंडू मध्ये विजयासाठी जे लक्ष्य आहे अजूनही विजयापासून तब्बल 28 धावा दूर आहे. प्रति षटकात आपण विचार केला तर एक 14 धावांची सरासरी. चला प्लीज वेळ कमी घ्या. लगेच आपण आपलं क्षेत्रक्षेत्र फील करायचंय की जेणेकरून संध्याकाळचा जो अंतिम सामना असेल ना त्या सामन्याला उशीर होणार नाहीये. संघनायक संतोष येतोय. बंदरामध्ये काल्यार या संघाच्या वतीने आता मात्र गोलंदाज संघनायक संतोष राईट आर्म राऊंडचा मारा. स्लोनचा डिलिव्हरीचा चेंडू अतिशय चांगला फटका. फक्त 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. मात्र प्रयत्न फसतोय. हॅलो. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा जो मोह होता तो आवरता आला आणि दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज जितू मात्र बाद होतोय. मात्र बाद होण्यापूर्वी जितू याच्या बॅट मधून आपण पाहिल्या तब्बल 16 धावा संघासाठी एक उपयुक्त अशी कामगिरी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली. 16 धावांचं योगदान ज्याच्या बॅट मधून पाहिलं. उत्कृष्ट कामगिरी. पुन्हा एकदा संतोष राईट आर्म राऊंडचा मार. या ठिकाणी मात्र चेंडूला जागेवरून लॉब केला. अतिशय देखना फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. डाऊन द ग्राउंड शॉट. चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जातोय. षटकार. अतिशय दमदार फटका. फटक्यामध्ये टायमिंग आणि ताकद आपण पाहिली होती. जागेवरून चेंडूला सुंदर स्पोर्ट्स केलं होतं. चेंडू वाडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ यांच्यामध्ये सरळ सीमाच्या बाहेर जाणारा डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहिला. या 6 धाव्याने संघ धावसंख्या झपाट्याने पुढे सगळे धावसंख्या होती ती 32. लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघ धावसंख्या 2 बाद 32. एक जशास तसं उत्तर. नेट टू नेट फाईट. टफ इन्काउंटर 2 संघामधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूला थोडंसं फोर्स केले. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केले. मंगेश माळी यांचं आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. उत्तम फेक. मात्र चेंडू इष्टरक्षकाला गॅदर करता येत नाहीये. जीवदान मिळतंय फलंदाजाला. 2 धावा कंप्लीट. 1 शॉटचा इशारा आहे तो पंचांकडनं. चला पंचांशी कुठल्याही प्रकारचं कमेंटमेंट करायचं नाही.
फलंदाज गोलंदाज तुम्हाला वॉर्निंग आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करू नका, अन्यथा या स्पर्धेतनं तो संघ किंवा तो खेळाडू बाद केला जाईल. पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे देव, पंच म्हणजे पांढरा हत्ती. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची फेक आपण पाहिली. उत्कृष्ट चेंडू, उत्तम चेंडू, जबर चेंडू, अफलातून चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. गोलंदाज थोडासा कमबॅक होतोय. धावसंख्या पुन्हा एकदा सुरेख फेक, अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. फ्रंटफुटवर जाऊन चेंडूला मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू होता. चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नव्हता. पुन्हा एकदा संतोष. आता चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. राजन याचा आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. बॅकिंग आपण पाहिली होती मंगेश माळी यांची. 2 धावा कंप्लीट, 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 35. आता मात्र विजयासाठी तब्बल अजूनही 18 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये एक रोमहर्षक सामना आपण पाहतोय. अटीतटीचा सामना पाहतो, रंगत चुरस पाहतोय. 6 मध्ये 18 राहिले आता. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर विजयापासून अजूनही तब्बल 18 धावा दूर आहे. सहा चेंडू 18 धावा आपण पाहिले होते. विजयासाठी 4 षटकामध्ये तब्बल 53 धावांची आवश्यकता. चांगली मधल्या फळीतील फलंदाजी, चांगली फलंदाजी आपण पाहिली. विशेष करून जितू याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी आपण पाहिलं. उत्तम साथ रवींद्र याची त्याला. त्यानंतर मोहन याच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण षटकारासाठी पाहिला. आता मात्र विजयासाठी ज्या धावा आहेत त्या 18. जेवण मी म्हणेन निश्चितच सामन्यामध्ये जर वापसी करायची असेल खांडपिया संघाला तर पहिल्या चेंडूपासून हाणामारीला प्रारंभ करणं अत्यंत गरजेचं आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला आणि दुसरा चेंडू या स्पर्धेचे एक टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. कलाटणी देणारे 2 चेंडू आहेत. आणि बघूया संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज बंदऱ्यामध्ये कल्लेर संघाचा अतिशय महत्वाचा ट्रम्प कार्ड राजन. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक. आता ते 6 चेंडू 18 धावा असं समीकरण. राजन टू मोहन. स्थायिक रोटेट करतोय. दैनदेव खेळतोय. थोडस अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडूला प्रार. मंगेश आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेक मात्र थोडीशी अंडरराम आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. अजूनही विजयापासून तब्बल 16 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 5 चेंडू 16 धावा. आता जेवण मी म्हणे धावा किती झाले फार महत्वाचं नाही. धावा किती हव्यात हे फार महत्वाचं आहे. 5 चेंडू आणि 16 धावा. अंतिम 5 चेंडूंची फेक शेष आहे आणि 16 धावांची आवश्यकता. या ठिकाणी मात्र सुंदर पॅक, अतिशय प्रतिम चेंडू, राऊंड लेग त्रिपुराची फलंदाज बाद होतोय. कमबॅक होतोय बंदऱ्यामध्ये कालेरा संघ. कमबॅक होतोय गोलंदाज, बाद होतोय फलंदाज. आता मात्र विजयासाठी 4 चेंडू आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे चौकाराची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे एका चौकाराची आवश्यकता आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल झालेलं खांडप्या संघासाठी. मात्र क्रिकेट हे काही घडू शकतं. मित्र या स्पर्धेत आपण कित्येक विक्रम प्रस्थापित झालेले पाहिलेत. 6 चेंडू मध्ये 6 षटकार ज्या फलंदाजीने मारले तो वरालदेवी ताड्या संघाचा महेश. पहिल्या सामन्यामध्ये 3 चेंडूंचा सामना केला, त्यामध्ये 3 षटकार. दुसऱ्या सामन्यामध्ये 3 चेंडूंचा सामना केला आणि 3 षटकार. राजन
चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मिडावून लॉंगॉनला येतो. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण फेक उत्तम. बघू एक्झॅक्ट काय घडतंय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. सुरक्षित आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 39. आता 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयापासून 14 धावा दूर आहे. आणि फलंदाजीची धुरा सांभाळतोय मिलिंद, ज्याच्याकडे चांगली ॲबिलिटी क्षमता आहे. अतिशय उत्कृष्ट फटका, मात्र अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगली नव्हती. चेंडू मिड ऑफ करून लॉंग ऑफला जातोय. आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तुझा मानाचा मान घेऊन येतो दयाकारी हे डोंगराव मार तुम्ही अंगात तुझे सन्मान उडवला तुझे नावानी नावडती दर्या सागरा. हॅलो, अतिशय अप्रतिम झेल आपण पाहिला होता. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं तर उत्कृष्ट फटका होता. प्लेसमेंट मात्र चांगलं नव्हतं. चेंडू वायडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि काय झेल कलेक्ट केला होता विनायक याने. अजूनही विजयापासून 14 धावा दूर आहे. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. अर्थातच बंदऱ्यामध्ये काल्ले राज संघ मात्र सरकार स्थापनेच्या विचारात आहे. आता बंदऱ्यामध्ये काल्लेर संघाचं मला वाटतं सरकार बनेल, कारण की 2 चेंडू आणि 14 धावा मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. आघाडी आहे ती बंदऱ्यामध्ये काल्लेर संघाची. सुरेख फेक, अतिशय अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू होता. बीट झाला होता फलंदाज. एका दुःख से कुछ चलने वाला आणि या पार आता जवळ जवळ संघ या स्पर्धेतनं बाद होतो की काय, त्याची भविष्यवाणी आपण करू शकत नाहीये. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटची भविष्यवाणी कोणी करू शकत नाहीये. शेवटच्या चेंडूवर 13, 14, 18 धावा आलेल्या आहेत. अंतिम चेंडू शेष आहे. 13 धावांची आवश्यकता. बघा, म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. याचं कारण आहे, हा जर चौका गेला असता काय झालं असतं. एक चेंडू शेष आहे आणि 12 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख फटका, अप्रतिम फटका आपण ज्याच्या बॅट मधून पाहिला. मात्र उशीर झालेलं कुठेतरी या फटक्यांना. ज्या फटक्यांची आवश्यकता या अगोदर हवी होती. हार्ड लक विजय स्पोर्ट्स कानपे एंड गुड लक बंदऱ्यामध्ये काल्लेर. गुड लक रमेश दादा पाटील. सध्या थोडेसे आउट ऑफ आहेत, मात्र आपल्या संघासाठी त्यांनी ऑल द बेस्ट सांगितले. धन्यवाद रमेश दादा. बंदऱ्यामध्ये काल्लेर संघाचे कोच आहेत. थोडेसे कामानिमित्त मला वाटतं आउट ऑफ आहेत. एका महत्वाच्या कामाच्या निमित्तानं ते थोडेसे आउट ऑफ आहेत. संतोष काय हो? संतोष एक मिनिट. संतोष उपाध्यक्ष तुझं पद उपाध्यक्ष. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40 प्लेयर्सच्या संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि गावदेवी पिंपळनेर संघाचे एका नामांकित खेळाडू, भिवंडीतील एक नामांकित क्रिकेटर म्हणून ज्याला आपण पाहतोय, संतोष पाटील यांचा ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. संतोष पाटील यांचा ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. आपण पाहतोय